बघू शकता मित्रांनो, कसं एकदम भारी जागा आहे. सगळ्या दगडी आहेत आणि त्याच्यातनं पाणी येते. त्या साईडवरनं सगळ्या दगडीन खालून येतं, खडक आहे सगळं आणि त्याच्या खालनं पाणी येतं मित्रांनो. आणि त्याच्यात सुद्धा भरपूर मासे असतात. पण एवढ्या जागेत तर काही जाळे लावायला नाही जमायचं, कारण तर एवढ्या जागेत भरपूर धार असते मित्रांनो. त्याच्यामुळं एवढ्या जागेत जाळे नाही लावते. बारक्या माशांचं जाळं आणलेलं आहे. लोळे मासा पकडणार आहे. जर कोणाला लोळे मासा माहिती असेल तर नक्की सांगा. आणि चला तर तिकडे गेल्याच्या नंतर परत एकदा दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, पिंकी आणि छाया सुद्धा आलेले इकडं. त्यांना कुंडमाळा बघायचा होता, त्याच्यामुळे ते आलेले आहेत. आणि एकदम भारी लोकेशन आहे, त्याच्यामुळं इकडं कंटाळा येत नाही. बरेचसे लोक सुद्धा येतात त्या साईडला फिरायला. आणि हे सगळे बघू शकते खाली किती असे खड्डे सगळे असे गोल आहेत विहिरी सारखे. तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकते ते खोल सुद्धा आहेत, भरपूर खोल आहेत आणि चांगले दिसतात बघण्यासाठी सुद्धा. ते असे लय सगळ्या साईडने आहेत ते मित्रांनो. भरपूर ते असे खड्डे आहेत त्याच्यात. आणि ते पाण्याने झालेले आहेत वाटतं. असं या साईडने पावसाळ्याच्या भरपूर पाणी असतंय, त्याच्यामुळं हे असं झालेलं आहे. तर तिकडं सुद्धा एक माणूस आहे, तो मासे पकडण्यासाठी बसलेला आहे मित्रांनो. साईडला खालच्या साईडला एकदम जाऊन त्या साईडला जाळी लावून बघणार मासे भेटतात का नाही. तर चला जायला लागणार आहे. गाडी त्या साईडला लावलेली आहे. तर आता इथनं पिंकी आणि छाया कशी चढते ते बघायला लागणार आहे. बघू आता. छाया तर चढलेली, आता पिंकी कशी चढते. पिंकीला चढता तर काही येत नाही, हात द्यायला बोलावलेलं आहे. तर इथं गाडी लावलेली आहे मित्रांनो. जाळे आता घेतो काढून आणि आता या साईडने जायला लागणार आहे. झाड आहेत सगळे त्याच्या साईडने आणि त्याच्या साईडने तिकडे खाली जाऊन जाळे लावायला लागणार आहे. तर चला मित्रांनो, त्या साईडला गेल्याच्या नंतर दाखवत. आणि या साईडला उन्हाचा काही प्रॉब्लेम नाही होणार. या साईडला सगळे झाड आहेत आणि त्याचे सावली भरपूर आहे या साईडला. तर मित्रांनो बघू शकता, ही खेकडी कशी खोदलेली आहेत. लय मेहनत केलेली आहे, कोणी पकडलेले आहेत त्यांनी. आणि हे लय मला खोल त्यांनी सगळी मुळ्या सुद्धा झाडाच्या आहेत ते तोडून खेकड पकडलेले आहे मित्रांनो. आणि भरपूर या साईडने खेकडे पकडलेले आहेत, अख्ख्या नदीलाच पकडलेले आहेत. बघू शकता या ज्या दिसतात त्या सगळ्या खेकडीच पकडलेले आहेत मित्रांनो. नदीच्या खेकडींना लय मेहनत करावी लागते, कारण तर त्या लय खोल जातात, भरपूर खोल जातात त्या. तर मित्रांनो सगळे ट्यूब झालेले आहे फुगून. आता फक्त उतरायची तयारी करणार आहे. म्हणजे झालेली आहे उतरायची तयारी. तर आता बारकांले मासे पकडणार आहे. बघू लोळ्यांना आता जास्त मार्केट आहे, कारण तर त्या अंडे वाजतात त्या टायमाला लोळ्या. तर त्यात पकडून बघणार आहे. बघू भेटतात का नाही. आता कपडे चेंज करून घेतो आणि मग परत एकदा दाखवतो. दोन जाळे आहेत, पण एका ह्याच्यात ते बारकांले जाळे आहेत, त्याच्यामुळं एका ह्याच्यात 5-5 जाळे आहेत मित्रांनो. याच्यात 5 आणि ह्याच्यात 5, म्हणजे सगळे मिळून 10 जाळे आहेत. आणि ते बारकांले जाळे आहेत, त्याच्यामुळे काही समजून येत नाही. ते बोटा इतका मारा असतं मित्रांनो ते बारकांले माशांचा, लोळी माशांचा. तर बघू लोळी मासे भेटायलाच पाहिजे. तर भेटले तर थोड्या वेळाने जाळे टाकून झाल्याच्या नंतर परत दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो आता जाळे काढायला सुरुवात करणार आहे आणि जाळे सगळे ते जे लावून घेतले होते ते आता जाळे काढायला सुरुवात करणार आहे। बघू शकता या साईडने असे जाळे लावून घेतलेले आहेत आणि एकदम बारक्यानले माशांचे जाळे मित्रांनो बघू शकताय। बारक्या माशाचं जाळे म्हणजे लोळे मासा, कोणाला लोळे मासा माहित असेल तर नक्की सांगा। तर ते भेटलेले मित्रांनो बघू शकताय। बारखानले मासे आहेत पण ह्याला जास्त आता या टायमाला डिमांड आहे मित्रांनो, हे मासे जास्त करून माग। तर मित्रांनो लगेच दुसरे सुद्धा आलेले आणि मित्रांनो बघू शकता इथं भरपूर मासे सापडलेले आहेत। बघू शकताय किती मासे, इतके मासे सापडलेले आहेत। तर आता ते काढून घ्यायला लागणार आहे सगळे मासे। आणि कॅमेरा मित्रांनो हालत असन सारखं, कारण तर वारा सुद्धा भरपूर सुटलेलं आहे, त्याच्यामुळे काय एका जागेवर जमत नाही, सारखे ते पाय हलवायला लागतात। जर पाय नाही हलवले तर तिकडं इथं काही जागेवर थांबता नाही येत, पाय सगळे मारायला लागतात, सारखे चालूच ठेवायला लागतात पाय, त्याच्यामुळं कॅमेरा सुद्धा हालतोय। तर मित्रांनो इथं 5-6 तरी भेटले होते मित्रांनो मासे एकाच ठिकाणी, संघ असतात त्याच्यामुळे ते एका ठिकाणी 5-6 भेटतात। कारण तर ते आणि मित्रांनो चांगली साईज सुद्धा आहे माशाची, या लोळे माशांचे या साईजच्या जास्त करून नाही भेटत। तर मित्रांनो या सुद्धा जाग्यात बघू शकताय चांगल्या मासे भेटलेले आहेत। आज इतके मासे तर नाही भेटत, काल सुद्धा मी आलतो मासे पकडण्यासाठी पण काही इतके मासे नाही सापडले। तर भेटायला पाहिजे मित्रांनो असेच मासे, चांगली मजा सुद्धा येईल। आणि मित्रांनो या जाळ सुद्धा करण्यासाठी भरपूर मेहनत लागते, हे बारक्या माशांचं जाळ। थोडं आता उलट काढायला घेतलेलं आहे मित्रांनो, असं जावं लागतंय उलट्या ठिकाणी, म्हणजे ते जाळ सुद्धा काढता येते। या साईडला कमी भेटल्यात वाटतं ना, अजून भेटलं या साईडला एकही मासा। तर भेटलेले आहेत मित्रांनो इथं सुद्धा बघू शकताय, 2 तर भेटलेले आहेत। एवढं थोड्या वेळाने काढणार आहे, त्याला सुद्धा मग नंतर मासे भेटू शकतात, त्याच्यामुळे ठेवतोय ते।
इथं ठेवलेलं आहे ते याच्यावरती गावतावरती. थोड्या वेळाने येतो परत. तर मित्रांनो निम्म तर जाळं काढून झालेलं आहे आणि मासे भेटलेले आहेत. इतके भेटलेले आहेत बघू शकता, इतके मासे भेटलेले आहेत. ते लोळी मासा आहे आणि लोळी मासा पकडायसाठी आलेलो आहे मित्रांनो. आणि आता थोड्या वेळाने ते सुद्धा काढून घेणार आहे. आणि मासेसुद्धा जास्त करून मी इंद्रायणी नदीलाच पकडतो आहे मित्रांनो. एकदम स्वच्छ पाणी आहे या साईडला आणि एकदम ताजे आणि फ्रेश मासे असतात. आणि या साईडला मग कुंडमाळा म्हणतात, त्या साईडला कुंडमाळ्याच्या ह्याच्यात मासे पकडलेले आहेत मित्रांनो, लोळी मासा. आणि या साईडला पिंकी आणि छाया बसलेले सावलीला. बघू शकता मित्रांनो इतके ते बारकांनी मासे सापडलेले आहेत. आणि कमी सापडल्यात तरी सुद्धा. आणि परत एकदा तिथनं काढून जाळे इकडं खालच्या साईडला सुद्धा लावलेली, पण तिकडं पण मासे नाही सापडले. ह्यो एकच मोठा सापडलाय आणि ह्यो एक दोन नाही, ते थोडंफार आहे बऱ्यापैकी आणि चांगल्या साईजचं आहे. ह्यो मासा सापडलेला आहे या साईडला. चला आता निघायची तयारी करायला लागणार आहे. तर मित्रांनो जाळे झालेले आहेत काढून आणि आता चाललेलं सुद्धा आहे घरी. वेगवेगळी जाळे घेतलेले आहेत हातामध्ये. आता गाडी सुद्धा बऱ्याचशा लांब आहे त्याच्यामुळं चालतच जावं लागतं या साईडने. सगळं जंगल आहे झाडाचं बघू शकताय. वरती सुद्धा भरपूर झाड आहेत. आणि इथं जांभळीचं झाड आहे, गावरान जांभळ आहे. मग लय बारीक बारीक असते त्या जांभळीला, लय बारीक आहेत मित्रांनो जांभळं. जांभळीचं झाड आहे पण बघू शकताय लय बारखानले जांभळ आहेत. इतकानले जास्त आणि ते पिकले सुद्धा नाही बरोबर. तर मित्रांनो घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि मार्केटला काही जायला नाही जमायचं, लय कमी मासे आहेत त्याच्यामुळं. तर आता घरीच त्याचं कालवण बनवणार आहे. पिंकी बघू शकता या साईडला आहे करणार आहे ते साफ करण्यासाठी लोळ्या. आणि लोळ्यात अंडी सुद्धा असतात म्हणल्यावर ते भारी लागतात मासे. आणि ते साफ सुद्धा चांगले प्रकाराने करायला लागतात. त्याची फक्त थोडी घाण असते तेच काढायची, मग अंडे त्याच्यातच राहतात. तर बघू आता पिंकी सुरुवात करणार आहे साफ करण्यासाठी. कालवण सुद्धा बनवणार आहे आणि भूक सुद्धा भरपूर लागलेली आहे. तर चला मित्रांनो बघू शकता इतके मासे सापडले. या सगळ्या लोळ्या आहेत, अंड्यावरच्या आहेत या लोळ्या. आणि ह्याला सुद्धा अंडे असतील पण ह्याला लई काटे असतात. आणि या लोळ्या आहेत या लोळ्यांचंच आता जास्त लोक घेतात लोळ्यांनाच. तर आता नदीला सुद्धा या टायमाला आता पाऊस पडल्याच्या नंतर काही लोळ्या नदीला नाही सापडणार. तर पूर येतोय मोठा नदीला आणि मग लय लांब लांब जायला लागते या लोळ्या पकडण्यासाठी. धरणामध्ये डॅममध्ये जायला लागते आणि भरपूर लय लांब, कमीत कमी 50-30-50 किलोमीटरपर्यंत मासे पकडायसाठी जावं लागतंय. आणि आता मार्केटला काय जायला जमलं नाही तरी सुद्धा होते ते कमीत कमी 2 किलो तर असतील मासे. पण नाही गेलो मार्केटला आणि आता मी स्वतः साफ करणार आहे, साफ करून बघणार आहे. बघू मला जमतंय का नाही ते. आणि ते सुरीने साफ करायला लागतात, ते काय दुसरं जमत नाही कशाने. बारकी सुरी असले इतकी असली तर मग जमतंय चांगलं. मला तर जास्त काही जमत नाही, पिंकीला चांगलं जमतंय पण तरी सुद्धा मी साफ करून बघणार आहे. इथं थोडंच फोडायचं, मग त्याच्यातली सगळी जे घाण असते ती निघते वरती फोडायचे आणि सगळे अंडी मग राहतात आणि ती घाण सगळी निघते आणि अंडी याच्यात राहतात.
पण मित्रांनो आम्ही सुद्धा ते मासे पकडण्यासाठी जर गेलो ते डॅममध्ये तर कधी कधी तिकडंच राहावं सुद्धा लागतंय. एक रात्र ते जाळी लावून आम्ही तिकडेच थांबतोय. मग आम्ही स्वतःच मासे साफ करतो आणि स्वतःच कालवण सुद्धा बनवतोय. आणि तर या सीजनला तर तुम्हाला भेटणच बघायला लय मेहनत सुद्धा लागते त्या टायमाला, पण मजा सुद्धा भरपूर येते त्या टायमाला. मासे त्या पावसामध्ये भरपूर भेटतात तिकडं डॅमवरती. तर मित्रांनो बघू शकता हे मासे बाकीचे एवढे ठेवलेले आहेत, ते जे मोठे मासे होते ते, आणि बाकीचे लोळे आहेत ते ठेवलेले आहेत. तर मित्रांनो कालवण तर झालेलं आहे आणि त्या साईडला अजून फ्राय सुद्धा बनवते पिंकी त्या लोळ्याची, बघू शकताय. तर बघू शकता हे बनवलेलं आहे, पूर्णपणे बनवलेलं आहे जाळ. या साईडने या त्या साईडने ही बारकी दोरी लावायला लागते वरच्या साईडने मध्ये, आणि खालच्या साईडने बघू शकता ही अशी जाड दोरी लावून घेतलेली आहे. अशी तर पहिले कधी लावली नाही या बारक्या जाळ्याला, तर मी पहिल्यांदा लावून बघितलेली आहे ती दोरी. आणि बघू त्याचं काय कशी ती खाली बुडण्यासाठी लावायला लागते. आणि याला वरतनं थर्माकोल लावायच्या जागे जागे असे बारकडले कापून थर्माकोल जे असते ते मग जमते टाकायला पाणीमध्ये. तर मित्रांनो मार्केटला तर आज जायला जमलं नाही, घरी झालो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा.